नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपले आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त करते आणि आपल्याला न कळतच एका दुष्ट चक्रात ओढून नेते, ते म्हणजे कर्ज. कर्जाच्या संकल्पनेवर आपण थोडा विचार करूया. कर्ज हे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेलं असतं, पण कधीकधी हेच कर्ज आपल्याला मोठ्या संकटात लोटत असतं. वाढती कर्जाची रक्कम, व्याजाचे ओझं आणि नियमित हप्ता भरण्याचं ताणतणाव जीवनावर कसा परिणाम करतो हे कधीही दुर्लक्ष करू नये. कर्जाचे परिणाम केवळ आर्थिक नसून मानसिक आणि सामाजिक सुद्धा असतात. कर्जामुळे माणूस अस्वस्थ होतो, कुटुंबातला आनंद हरवतो आणि अनेक वेळा मोठ्या संकटात सापडतो. विशेषतः क्रेडिट कार्ड सारख्या फसव्या आकर्षणामुळे कर्ज कशी वाढत जाते याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेलच. पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी काही अचूक आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्या जीवनाला पुन्हा स्थिर आणि आनंदी बनवतील. चला तर मग या कर्जाच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधूया. आजच्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत, कर्ज म्हणजे नेमकं काय आणि ते घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कर्जाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम कसे होऊ शकतात, कर्ज घेण्याचे कोणते धोके आहेत आणि ते टाळण्यासाठी आपण काय करावे, क्रेडिट कार्डचा वापर कर्जाच्या दुष्ट चक्रात कसा ओढतो, कर्जाची प्रवृत्ती कधी आणि कशी मारक ठरू शकते, कर्जमुक्त होण्यासाठी कोणते अचूक उपाय अवलंबता येतील, कर्ज नियोजन करताना कोणत्या वित्तीय शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे, कर्जमुक्तीची प्रक्रिया लवकर आणि प्रभावीपणे कशी साध्य करता येईल. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत तुम्हाला मिळतीलच. आपण जर चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला एका लेखकांचं उदाहरण पाहूया. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर काही वर्षांनी मला माझं पहिलं क्रेडिट कार्ड मिळालं. अर्थातच यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्या काळात क्रेडिट कार्ड मिळणं ही मोठी कठीण गोष्ट होती. आता परिस्थिती खूपच बदलली आहे. आज माझ्या बेरोजगार पाळीव प्राण्याची पुढलची सुद्धा स्वतःची अशी एक वित्तीय पत आहे. पहिल्या महिन्यातच मला सुमारे $300 किंवा त्याहून अधिक जरा डॉलर वापरायला मिळाले होते. महिना अखेर जेव्हा बिल आले तेव्हा त्यामध्ये प्रत्येक शुल्क विक्रेत्याने नमूद केले होते, ज्यात एकूण देयक रक्कम ही तळाशी होती. वरच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात एक बॉक्स होता, ज्यात डॉलरची खूण होती आणि त्याच्या बाजूला एक रिकामी जागा होती. या अंतर्गत ठळक अक्षरांमध्ये असे लिहिले होते की किमान देय रक्कम $10. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नसे. मी 300ची सामग्री खरेदी केली आहे आणि मला दरमहा फक्त $10 परत द्यावे लागतील. मी अजून काही गोष्टी विकत घेऊ शकतो. मी अवाक झालो. प्रथम दर्शनी मला हे सर्व विस्मयकारक वाटायला लागले. तरीही माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक आवाज घुमत होता. तो आवाज म्हणजे माझ्या वडिलांचा. मला त्यांचे शब्द आठवले, जर तुम्हाला एखादी गोष्ट खरी आहे असे मनापासून वाटत असेल तर ते खरेच आहे असे नव्हे, तर एक ते खरे असू शकते किंवा मोठा भ्रमसुद्धा असू शकतो. या सर्व शक्यता आपण लक्षात घ्यायला हव्या. सुदैवाने माझी मोठी बहीण जवळच बसली होती. तिने त्या क्रेडिट कार्डच्या फाडून प्रिंटकडे बोट दाखवलं. ती मला म्हणाली की आता जरी ते तुला $10 आकारत असतील तरी ते तुला राहिलेल्या $290वर 18% व्याज आकारणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. अर्थात हे केवळ माझ्यासाठी नव्हतं, तर सर्व ग्राहकांसाठी हेच धोरण ते अवलंबत होते. अर्थात ते चुकीचे नव्हते, तोच तर त्यांचा व्यवसाय असून मिळणाऱ्या व्याजावर तो व्यवहार उभा राहणार आहे. तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला कळेल की कर्ज आपली बचत कशा रीतीने संपवत असते. ते क्षणभर थांबून आपल्या सभोवतालच्या लोकांकडे शब्दशः आणि लाक्षणिक अर्थाने एकवार नजर टाका. जर तुम्ही बारकाईने विचार केलात तर तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की संपत्ती निर्माण करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा धोका तो म्हणजे गोष्ट म्हणजे कर्ज हेच होय. क्रेडिट कार्ड हे विक्रेत्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे. हे साधन त्यांना त्यांची उत्पादने आणि सेवा अधिक सहजतेने आणि अधिक किमतीने विकण्यास सेवा उपलब्ध करून देते. कारची सरासरी किंमत $32,000 एवढी वाढली. याचे मुख्य कारण EZ फायनान्सिंग यांनी पुरवलेली कर्जे हे आहे, किंवा वेगळे कंपन्या कर्ज देऊ शकतात. अगदी ह्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र जरी कर्ज घेण्यासाठी पूर्णतः उघडे असले तरी महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारा जो काही खर्च आहे तो
$1,00,000पेक्षा जास्त होणार आहे. अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कर्जाला जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून आपणच प्रोत्साहन देतो आणि मोठ्या प्रमाणात स्वीकारतो सुद्धा. आता मी तुम्हाला जे काही सांगत आहे, यावेळी US अमेरिकेत लोक $12 ट्रिलियन एकूण कर्जाचा बोजा आपल्यासोबत वाहून नेत आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? $8 ट्रिलियन तारण खर्च, घर तारण खर्च, $1 ट्रिलियन विद्यार्थी शिक्षण खर्च, क्रेडिट कार्ड कर्ज आणि वाहन कर्ज यासारख्या इतर ग्राहक कर्जामध्ये $3 ट्रिलियन. जर तुम्ही ही माहिती आता ऐकत असाल तर तोपर्यंत ही संख्या निश्चितपणे जास्त झालेली असेल. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपल्या ओळखीच्या जवळजवळ कोणालाही कर्ज ही एक समस्या म्हणून दिसणार नाही. खरं तर बहुतेक लोक कर्ज हे चांगल्या जीवनाचे द्योतक म्हणून पाहतात. आपण एक गोष्ट स्पष्ट समजून घेऊ. ते म्हणजे काय तर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गदर्शनही मिळालं पाहिजे. आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य कसे जोपासावे हे समजून घेण्याबद्दल हा केलेला एक प्रयत्न आहे. हा व्हिडिओ त्यासाठीच आहे. आपण श्रीमंत व्हावे आणि आपले आर्थिक विश्व समृद्ध करावे याविषयी केलेला हा एक छोटासा खटाटोप आहे. कर्ज घेतलेल्या लोकांकडे पुन्हा एकदा बघा. बहुतेकांनाही जीवनाचे ध्येय कधीच साध्य होणार नाही, कारण त्यांच्यावरती आधीपासूनच कर्जाचा भार आहे. त्या भारातून मोकळे होण्यासाठीच कर्जदारांचा बराचसा वेळ हा खर्ची पडणार आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे. असे करीत असताना कर्जाची आर्थिक मारकता आपण समजून घेतली पाहिजे. संपत्ती निर्माण करण्याच्या आपल्या या क्षमतांचा नाश या कर्जरूपी दुष्ट घातक विनाशक गोष्टीमुळे होतो. कर्जाला तुमच्या आर्थिक जीवनात सर्वात शेवटचे स्थान असले पाहिजे. पुष्कळ लोक खरोखरच बहुतेक सर्वच आनंदाची स्वतःला कर्जात बुडवून घेतात आणि त्यांना त्यात आनंदसुद्धा वाटतो. ही कल्पना माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. लोकांनी कर्ज घेऊन आपल्या गरजा भागविण्याची वृत्ती सर्वार्थाने त्यांच्या प्रगतीस मारक ठरते. सुदैवाने मला लोकांच्या ह्या कर्ज प्रवृत्ती कशा मारक ठरतात हे तुम्हाला येथे समजून सांगायचे आहे. तुमची जीवनशैली आणि तिचा दर्जा कर्जामुळे कमी झाला आहे. तुम्ही जर जास्तीत जास्त ग्राहकाच्या आणि उपभोगाच्या मानसिकतेतून जगत असाल तर तुम्हाला जास्तीच्या कर्जाची गरज भासेल. ह्या वाढीव कर्जामुळे तुमच्या उत्पन्नाचा एक कधीकधी मोठासुद्धा भाग आधीच्या कर्जाच्या व्याजाच्या रूपाने खर्च झाला असेल. अशावेळी तुम्ही आपोआपच आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर लोटले जाता. तुमच्याकडे उत्पन्नाचे मर्यादित किंवा बहुधा एक साधन असते. कर्ज घेतल्याने ह्या उत्पन्न स्रोताचा बराचसा भाग खर्ची जातो. जर उत्पन्न शिल्लक राहिले तरी त्या मर्यादित उत्पन्नातून आपल्या आवडीनिवडींना मर्यादा पडतात. कर्जाच्या प्रवृत्तीमुळे होणारे भौतिक आणि मानसिक असे दोन्ही पातळीवरती परिणाम होतात. कर्ज म्हणजे थोडक्यात तणावपूर्ण जीवनशैलीला आमंत्रण असते. कर्जाची मानसिक परिणामकारकता खूपच जास्त असते. कर्जाच्या दुष्ट चक्रामुळे नकारात्मकता वाढीस लागतेच. याशिवाय लज्जा, अपराधीपणा, एकटेपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असहायता असे भाव वाढीस लागतात. कर्ज हा मानसिक तुरुंगच आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरू नये. वाढणारा तणाव, त्यातून लागणाऱ्या वाईट सवयी आणि त्या सवयीची पूर्तता करण्यासाठी पुन्हा कर्ज आणि खर्च यातून चंगळवादाला चालना मिळते. कर्जाचे हे दुष्ट चक्र न थांबणारे असते. फारच कमी लोक या चक्राला भेदून बाहेर पडतात, पण ती संख्या खूपच कमी आहे. तुमचं कर्ज तुमचं लक्ष भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळावर नकारात्मकरित्या केंद्रित करतं. तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका, तुमच्या सध्याच्या वेदना, दुःख आणि पुढे येणाऱ्या आपत्तीवर यावरती जास्तच लक्ष केंद्रित करत असता. काही कालावधीनंतर आपला सत्सक विवेक आणि आपली निर्णय प्रक्रिया आपल्याला साथ देत नाही. सुंदर भविष्याच्या आणि हे कर्ज आपोआपच हळूहळू कमी होते. हा आशावाद खोटा वाटू लागतो. शेवटी कर्जासह जगाने तुम्हाला एक तडजोड वाढू लागते. ह्या तडजोडीसोबत तुम्हाला बऱ्याच काही काळ घालवायचा आहे हे तुम्हाला कळून चुकते. बरं, हे सर्व ठीक आहे,
पण माझ्या पूर्वीपासूनच असलेल्या कर्जाची मी आता काय करू, हा प्रश्न भरपूर जणांना असतो. कोणत्याही परिस्थितीत कर्ज टाळायचे हा मंत्र आपण आचरणामध्ये आणायचा विचार करत आहोत. असे असले तरी आपल्याकडे पूर्वीचे घेतलेले कर्ज असू शकते. आपण पूर्वीच कर्ज घेतलेले असेल तर मी म्हणेन आपण ते मुदतीपूर्वीच पूर्णपणे फेडून टाकले पाहिजे. असे केले तर हा आपल्या जवळ असलेल्या भांडवलाचा सर्वात उपयुक्त वापर असेल असं मी म्हणेन. या संदर्भातच काही मार्गदर्शक तत्वे मी आपल्या समोर ठेवत आहे. जर तुमच्या कर्जाचा व्याजदर 3% पेक्षा कमी असेल तर ते कर्ज तुम्ही हळूहळू ठरलेल्या वेळापत्रकानुसार परत करा आणि तुमच्याकडे असलेल्या भांडवलामधून गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या. परंतु 3% कर्ज ही गोष्ट आज रोजी अशक्य आहे. 3 ते 5% दरम्यान जर तुमचं कर्ज असेल तर तुम्हाला ते काही सोयीस्कर वाटेल ते करा. एकतर पैसे कर्जाच्या परतफेडीसाठी वापरा किंवा गुंतवणूक करा. तिसरा मुद्दा आहे की 5% जास्त जर व्याजदर असेल किंवा कर्ज असेल तर त्वरित कर्ज फेडीस प्राधान्य द्या. ठीक आहे, मी कर्ज परतफेड करणार नाही, आता पुढे काय करायचे असे सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतात. स्वतःला कर्जमुक्त करण्याविषयी असंख्य लेख आणि पुस्तके, व्हिडिओसुद्धा आहेत, लिहिली गेली आहेत. जर हा अध्याय तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला अधिक मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे तर कोणत्याही प्रकारे तुम्ही या माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओतील किंवा बरीचशी व्हिडिओ माहिती तुम्ही सर्च करू शकता, त्याचासुद्धा वापर करा. कर्ज परतफेडीची पद्धत ठरवा आणि त्या पद्धतीचा पाठपुरावा करत राहा. सत्य हे आहे की कोणताही मार्ग सोपा असणार नाही, पण मी म्हणेल की हे अगदी सोपं आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा पुढचा भागसुद्धा नक्कीच ऐका. त्यामध्ये कर्जमुक्त कसं व्हायचं याच्या पुढच्या स्टेप मी सांगणार आहे. मित्रांनो, हे सुद्धा महत्त्वाचं राहील. मित्रांनो, कर्ज हे आपल्याला एक असह्य ओझ्याखाली दाबून टाकणारे एक संकट असू शकते, पण योग्य माहिती आणि नियोजन असेल तर या दुष्ट चक्रातून सुटका मिळवणं शक्य आहे. कर्जाच्या संकल्पनेपासून ते कर्जाचे परिणाम आणि त्यातील धोके आपण सर्व बाजूंनी चर्चा केली. क्रेडिट कार्डसारखी साधने जरी सोयीची असली तरी ती अशी आपल्याला फसवतात हे आपण बघितलं. कर्जामध्ये अडकणं हे सहज शक्य असतं, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य पावलं उचलणं तितकंच महत्त्वाचं आहे. कर्जमुक्तीच्या अचूक उपायावर आपण चर्चा केली, ज्यात वित्तीय शिस्त, बजेट नियोजन आणि कर्जाची प्राधान्याने परतफेड यासारखे उपाय आहेत. हे उपाय नक्कीच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. शेवटी हे लक्षात ठेवा की कर्ज ही एक आर्थिक साधन आहे, गुलामगिरी नाही. म्हणूनच कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या आणि ती वेळेत फेडण्यासाठी सक्षम योजना आखा. आपलं आर्थिक स्वातंत्र्य जपणं हे आपल्या हाती आहे. आजची ही महत्त्वपूर्ण माहिती प्रवास इथे संपूया. कर्जमुक्तीची पायरी चढा आणि जीवनाला नवीन सुरुवात द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.